आपण आपल्या समस्यांपासून सुटू शकत नाही, परंतु आपण त्यांच्यासोबत शांत आणि आनंदी राहायला शिकू शकतो. काय हे वाक्य आम्हाला प्रोत्साहित करते? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, जेव्हा त्रास, संकट आणि दुःख कमी न होता त्याचा कालावधी प्रदीर्घ होऊ लागतो, त्यावेळेस कोणीही मनुष्य असो तो आतून तुटू लागतो. आणि त्यातच जेव्हा आपले आप्त आणि मित्रमंडळी त्याचा दोष दुःखातून जाणाऱ्या व्यक्तीवरच टाकतात, त्यावेळेस परिस्थिती आणखी हालाखीची होते. काय करावे समजत नाही. आपण आजच्या अध्ययनात हेच पाहणार आहोत. इयोब त्रासात आणि यातनेत आहे. दिवसेंदिवस अवस्था कठीण होत आहे. अशा वेळी त्याने काय केले? त्याच्या मुखात कोणते शब्द होते हे आपण अध्ययनात पाहणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही जुन्या करारातील इयोबच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 9व्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. 21 वचनांपर्यंत अध्ययन आम्ही संपवले. 20 आणि 21 वचनांवर अधिक स्पष्टीकरण मी मागच्या कार्यक्रमात आपणाला देऊ शकले नाही. मला वाटतं श्रोत्यांनो की इयोबाला स्वतःच्या उणिवांची स्पष्ट जाणीव होती, कारण तो 30 व 31 या वचनांमध्ये म्हणतो की बर्फाच्या शुद्ध पाण्याने किंवा क्षाराने त्याने स्वतःला धुतले तरी तो शुद्ध किंवा पवित्र होणार नाही. प्रत्येक मानवाला या गोष्टीची जाणीव होणे फार गरजेचे आहे. सर्वसमर्थ पवित्र देवाच्या समोर स्वतःमधले पाप ओळखणे, स्वतःमधली उणीव ओळखणे एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणूनच जेव्हा यशया संदेष्टाला देवाच्या पवित्र समक्षतेची जाणीव झाली, तेव्हा तो 6वा अध्याय आणि 5व्या वचनात म्हणाला की तो एक अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे व अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये तो राहतो. स्वतःच्या पापी स्वभावाची जाणीव त्याने अशा प्रकारे व्यक्त केली. माणूस स्वतःला कितीही नीतिमान समजत असला तरी अत्यंत पवित्र परमेश्वरासमोर त्याचे नीतिमत्व व्यर्थ आहे, परिपूर्ण नाही. परंतु परमेश्वराने मानवाला त्याचे नीतिमत्व ख्रिस्त येशूमध्ये दिले, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या मृत्यूवर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवल्याने आम्हाला ते प्राप्त होते. आता इयोब पुढे 9वा अध्याय आणि 32व्या वचनात काय म्हणतो ते आपण पाहूया. 9वा अध्याय 32वे वचन, मी त्याच्याशी वाद करावा, आम्ही एकमेकात लढा माजवावा, असा तो माझ्यासारखा मानव नाही. थोडक्यात इयोब म्हणत आहे की जर तो म्हणजे देव माणूस असता तर मी त्याच्याशी बोलू शकलो असतो. इयोबाची ही समस्या त्याची एकट्याची समस्या नाही, ती अनेक लोकांची समस्या आहे. ते आपले प्रश्न परमेश्वरासमोर आणत नाहीत, कारण त्यांना वाटते की देव वरती आकाशात फार दूर आहे आणि त्याला मानवाच्या समस्या समजू शकत नाहीत, किंवा तो मानवाच्या समस्या कशा समजू शकेल. हा समज एक फार मोठा गैरसमज आहे आणि मानवाने असे बोलू नये, समजू नये. म्हणूनच देवाने मानव देह धारण केला व येशू ख्रिस्ताच्या रूपाने त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, ज्यामुळे मानव त्याच्याशी बोलू शकला, त्याच्याबरोबर चालू शकला आणि त्याच्या आमच्यामधल्या वस्तीमुळेच मानवाला देवाच्या परिमाणांची, दर्जाची जाणीव झाली. देवाने राखलेला दर्जा केवळ एकच माणूस गाठू शकला, तो माणूस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त होय. तो पाप विरहित होता. त्याच्यासमोर सैतानाने फार जबरदस्त मोह आणले, त्याची कठोर परीक्षा घेतली, परंतु येशू ख्रिस्ताने त्या मोहांवर विजय मिळवला. त्या परीक्षेमुळे तो किंचितही डगमगला नाही व त्याने देवाच्या वचनाच्या साह्याने सैतानाला प्रतिकार केला. त्याचा वृत्तांत आम्हाला मत्ते शुभवर्तमान 4था अध्याय ह्यामध्ये वाचायला मिळतो. येशू ख्रिस्त मानव होता म्हणून मी आज त्याच्याकडे जाऊ शकते. तो माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला आणि त्याच्या जीवनाच्याद्वारे तो मला दाखवून देतो की मी देवाने मानवासाठी नेमलेला दर्जा गाठू शकत नाही आणि मला माझ्या पापी जीवनातून मुक्ती मिळविण्यासाठी
मृत्यूच्या म्हणजे सार्वकालिक मृत्यूच्या पाशातून सुटण्यासाठी तारकाची मुक्तिदात्याची गरज आहे आणि त्याच्या वधस्तंभावरच्या मृत्यूद्वारे तो मला वाचवू शकतो. बिचारा योब, त्याला याच गोष्टीची ओढ लागली होती. ती ओढ या पुस्तकातल्या 9व्या अध्यायातील 33व्या वचनात स्पष्ट झाली आहे. तो म्हणतो 33व्या वचनात, आम्हा दोघांवर हात ठेवील असा कोणी मध्यस्थ आम्हा उभयतांमध्ये नाही. माझ्यामध्ये व देवामध्ये कोणी मध्यस्थ नाही, ही योबाची तक्रार होती. त्याला असे म्हणायचे होते की कोणीतरी एका हातात देवाचा हात घेऊन व दुसऱ्या हातात माझा हात घेऊन जर आम्हा दोघांना एकत्र आणले असते तर किती बरे झाले असते. मग मला मध्यस्थ प्राप्त झाला असता. श्रोत्यानो, पॉल तिमोथेला पहिले पत्र 2 अध्याय आणि 5व्या वचनात लिहितो, एकच देव आहे आणि देव आणि माणसे यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. येशू देव आहे. तो पूर्ण देव व पूर्ण मानव आहे. हे एक अद्भुत व गौरवी सत्य आहे. हे आज आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तुमच्यापैकी अनेकांचा या देवाच्या वचनावर विश्वास ठेवल्याने ख्रिस्ताद्वारे देवाशी समेट झाला असेल. पण केवळ देवाशी समेट केल्यानेच तुमचे जीवन आशीर्वादित होईल असे नाही. येशू ख्रिस्ताने संपूर्ण नियमशास्त्राचा सारांश 2 आज्ञांमध्ये आहे असे सांगितले. त्यातील पहिली आज्ञा ही आहे की तू आपल्या संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने देवावर प्रीती कर. दुसरी आज्ञा ही आहे की तू जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. होऊ शकते की तुमचा देवाशी समेट झालेला आहे, परंतु तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी समेट तुमचा झालेला नाही. आपल्या आईवडिलांशी, पत्नीशी किंवा पतीशी किंवा मुलांशी किंवा मित्रांशी तुमचा समेट झालेला नाही. जर तुम्ही देवावर प्रीती करता तर त्याची दुसरी आज्ञा पाळणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही समेटाचे पहिले पाऊल उचला. तुम्ही स्वतः क्षमाशीलता दाखवा. तुम्हाला त्यामुळे सुयोग्य फळ निश्चितच मिळेल. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना डोंगरावर शिकवण दिली. त्यात त्याने म्हटले, जे शांती करतात ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटल्या जाईल. तुम्ही जर देवाशी ख्रिस्ताच्या मध्यस्थीने शांती केली असेल, ख्रिस्ताच्या प्रीतीच्या साह्याने आप्तस्वकीयांशी, शेजाऱ्यांशी शांती केली असेल, तर खरोखर देवाची स्तुती असो. परंतु तुम्ही 2 भांडणे करणाऱ्यांमध्ये कधी शांती घडून आणली आहे काय? त्यांच्या समेट घडविणारे मध्यस्थ तुम्ही कधी झाला आहात काय? की भांडणे लावून दुरून गंमत पाहणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात? की कोणाची भांडणे चालू असता मी कशाला मध्ये पडून वाईट व्हावे, फोडू द्या त्यांना एकमेकांची डोकी, असे म्हणून तुम्ही अलिप्तपणे बसता काय? देवाचे वचन सांगते की जे शांती करतात ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटल्या जाईल. भांडणाऱ्या व्यक्तींमध्ये समेट घडून आणणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच देवाजवळ भरकटलेल्या, बहकलेल्या लोकांसाठी प्रार्थनेद्वारे मध्यस्थी करणे ही आवश्यक आहे. तुम्ही कधी कोणासाठी मध्यस्थीची प्रार्थना केली आहे काय? कोणा एका संकटात सापडलेल्या व्यक्तीला देवाने सहाय्य करावे म्हणून तुम्ही देवाजवळ कधी रदबदलीची प्रार्थना केली आहे काय? अशी प्रार्थना करणे एक फार चांगली सेवा आहे आणि ही सेवा करण्याकरिता मी आपणातील प्रत्येकाला आज आव्हान देत आहे. आता इयोब पुढे काय म्हणतो ते आपण 10व्या अध्यायात पाहूया. 10वा अध्याय, पहिलं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. माझ्या आत्म्याला जीविताचा कंटाळा आला आहे. मी आपले गारहाणे एकसारखे चालू ठेवीन. माझ्या जीवाला क्लेश होत आहे म्हणून मी बोलेन. या ठिकाणी इयोब असे सुचवतो आहे की त्याच्यासाठी कोणी मध्यस्थ नाही, त्याचा कोणी प्रतिनिधी नाही, म्हणून तो आपल्या जीवाच्या खेदात म्हणजे अतिशय निराश होऊन कटुपणे बोलत राहील. तो जीवनाला कंटाळला आहे आणि त्याला जसे वाटते तसे तो बोलून टाकणार आहे. आपल्या दुःखास्पद व दुर्दैवी स्थितीविषयी तो फार प्रामाणिकपणे बोलतो आहे. तो पुढे म्हणतो, वाचूया 3रे वचन, तू मला छळीतोस, आपल्या हातच्या घडलेल्या वस्तूस तुच्छ लेखून दुष्टांच्या मसलतीला प्रसन्न होतोस. हे तुला उचित वाटते काय? श्रोत्यानो, दुष्ट माणसांना काहीच त्रास होत नसताना आपण दुःख का भोगावे हे इयोबाला समजत नाही. दाविदासमोरही हाच प्रश्न होता. माझ्याही समोर हाच प्रश्न आहे. अनेक नीतिमान व सज्जन माणसांना परमेश्वर दुःख का भोगायला लावतो आणि देवहीन माणसे पाप सहजासहजी कसे पचवू शकतात, हा प्रश्न मला बऱ्याचदा सतावतो. काही काळ तरी ते आपल्या पापासह निभावल्या जातात, पण माझ्या लक्षात एक गोष्ट आली आहे की देव त्यांच्या पापांची दखल घेतो, त्याविषयी त्यांच्याशी योग्य व्यवहार करतो. दाविदाने एका स्तोत्रात या प्रश्नाला हात घातला आहे. तो त्या स्तोत्रात दुष्ट व देवभक्त यांची तुलना करतो. ह्या ईश्वर प्रेरित स्तोत्राची पहिली 2 वचने आपण वाचूया. 37वे स्तोत्र, पहिली 2 वचने, दुष्कर्म करणाऱ्यांमुळे तू चिडू नको,
अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नको, कारण ते गवताप्रमाणे लवकरच कापले जातात आणि हिरवळीसारखे वाळून जातात. श्रोत्यानो, दाविदाच्या या स्तोत्राने मनाचे समाधान होते, कारण ते सत्य आहे. तरीही अनेकदा दुष्टांची भरभराट का होते हा प्रश्न आम्हाला सतावत राहतो. योबाच्या पुस्तकात जीवनातला हा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. पुढे 4थ्या वचनात योब काय म्हणतो पहा, तुला चर्मचक्षु आहेत काय? तुझी दृष्टी मर्त्य मानवाच्या सारखी आहे काय? योब स्वतःच्या दुःस्थितीविषयी शोक करीत आहे. आपली ही दुःखस्थिती परमेश्वर पाहू शकतो की नाही असा संभ्रम त्याला पडलेला आहे. देव मानव देह धारण करून येशू ख्रिस्ताच्या रूपात का आला ह्याचे हेही एक कारण आहे. येशू ख्रिस्ताने मानवी जीवन अनुभवले व मरणानंतर तो पुनरुत्थित झाला, म्हणजे तो मरणातून पुन्हा उठला. तो गौरवामध्ये देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि श्रोत्यानो, या सत्यामुळे मला खूप दिलासा वाटतो की तो एक परिपूर्ण मानव आहे. मला व माझ्या समस्यांना पूर्णपणे तो समजू शकतो. मला नक्की काय वाटते ते तो जाणू शकतो. मानवी भावनांपैकी एक देखील भावना अशी नाही की जी येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवर असताना अनुभवली नाही. कित्येकदा मला या गोष्टीचा फार आधार वाटतो. दिलासा वाटतो की माझ्या हृदयाचे प्रत्येक स्पंदन येशूला माहीत आहे. माझ्या कल्पना विश्वातली प्रत्येक कल्पना त्याला ठाऊक आहे. माझ्या मनातला प्रत्येक विचार त्याच्या समोर आहे आणि ते सर्व तो संपूर्णपणे समजून घेऊ शकतो. कारण या पृथ्वीवर तो माझ्यासारखाच मानव म्हणून जगला. माझ्या सर्व अशक्तपणामध्ये तो मला सहाय्य पुरवितो. कारण माणूस असणे म्हणजे काय हे त्याला स्वतःच्या अनुभवाने माहीत आहे. हा माझा वैयक्तिक अनुभव तुमचाही अनुभव होऊ शकतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर तुमच्या व माझ्यासारखे मानवी जीवन जगला. पुढे 10वा अध्याय 5 ते 7 वचनांमध्ये तो काय म्हणतो पहा, तुझे दिवस मर्त्य मानवाच्या सारखे, तुझी वर्षे मनुष्यासारखी आहेत. म्हणून तू माझा अधर्म शोधितोस व माझे पाप हुडकितोस काय? तुला तर ठाऊक आहेच की मी दुष्ट नाही, तुझ्या हातून सोडविणारा कोणी नाही. या ठिकाणी योब स्वतःचा बचाव करू पाहत आहे. आपल्या जीवनात काही भयंकर पाप आहे हे स्वीकारण्याची त्याची इच्छा नाही. आपण एका अडचणीच्या स्थितीत सापडलो आहोत असे त्याला वाटते. तो म्हणतो, परमेश्वराला ठाऊक आहे की मी दुष्ट नाही, तरी सुद्धा मी त्याच्या हातून सुटू शकत नाही. योब असा माणूस होता की त्याला थोड्याशा नम्रतेची गरज होती आणि परमेश्वर त्याला योग्य त्या समयी ती देणार होता. तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का की परमेश्वर नम्रता व संयम चांदीच्या ताटात तुमच्यासमोर ठेवत नाही. तुम्ही चांदीच्या चमच्याने ते ग्रहण करावे अशी त्याने योजना केलेली नाही. त्याप्रकारे आम्ही नम्र होऊ शकत नाही. श्रोत्यानो, थोडक्यात आम्ही नम्रता व संयम सहजासहजी आत्मसात करीत नाही. नम्रता व संयम हे पवित्र आत्म्याचे फळ आहेत व परीक्षेच्या व कठीण प्रसंगांमधून जात असताना ते आमच्या जीवनात निर्माण होतात. आणि हे 2 सद्गुण परमेश्वर योबाच्या जीवनात त्याच्या आचरणात तयार करणार होता. हे प्रभु
याकोबाचे पत्र 5 अध्याय आणि 11 वचनात योबाच्या संयमाविषयी आम्हाला वाचायला मिळते. तो म्हणतो, तुम्ही योबाच्या सहनशीलतेविषयी ऐकले आहे, परंतु तो लगेच पुढे म्हणतो, त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले. असे नाही श्रोत्यांनो की योब मुळातच संयमी माणूस होता. तसे असते तर तो स्वतःवर अधिक विश्वास ठेवणारा व गर्विष्ठ बनला असता. तो पहिल्यापासून संयमी नव्हता. आपल्याला या आतापर्यंतच्या सर्व अभ्यासात दिसून आले की त्याच्या संयमाचा बांध फुटला व अगदी असंयमी होऊन त्याने देवाचा धावा केला. परंतु जेव्हा आम्ही प्रभूकडून त्याचा जो शेवट झाला तो पाहतो, म्हणजे देवाने त्याच्याशी केलेल्या व्यवहाराचा परिणाम पाहतो, तेव्हा आमच्या लक्षात येते की देव त्याला संयमी बनवत होता. तो त्याला नम्रता शिकवित होता. हे कार्य परमेश्वर करतो. संयम व नम्रता या गोष्टी आमच्या अंगी मुळातच नसतात. काही लोक गर्वाने म्हणतात, मी नम्र असल्याचा अभिमान आहे. ही गोष्ट ढोंगीपणाची आहे. आमची नम्रता व आमचा संयम आमच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात असेल, पण देवच आम्हाला खरी नम्रता व खरा संयम शिकवतो. या संदर्भात प्रेषित पॉल रोमकरास पत्र 5 अध्याय 3 ते 5 या वचनांमध्ये काय म्हणतो पहा. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते, आणि आशा लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. श्रोत्यांनो, संकट समयामुळे, कठीण प्रसंगामुळे आमच्यातल्या सद्गुणांना वाव मिळतो. आम्ही देवाच्या अधिक सन्निध जाऊन पवित्र आत्म्याचे फळ म्हणजे प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगलेपणा, विश्वासूपणा, लीनता व इंद्रिय दमन आमच्या वर्तनातून प्रदर्शित होते. आता योब पुढे 19व्या वचनात काय म्हणतो पहा. 10 अध्याय आणि 19 वचन. मी जन्मास येऊन न आल्यासारखा झालो असतो. मी गर्भावस्थेतूनच कबरेत गेलो असतो. योबाने आता पुन्हा पूर्वीचीच इच्छा व्यक्त केली आहे, आणि या पुस्तकाच्या पहिल्या अर्ध्या भागात तर तो पुन्हा आणि पुन्हा हीच गोष्ट सांगतो की तो जगात आला नसता तर बरे झाले असते, आणि त्याला मृत्यू हवासा वाटत होता. मृत्यूमुळे आपले प्रश्न एकदाचे सुटतील, किंवा आपण त्या किचकट तापदायक प्रश्नांच्या तडाख्यातून सुटू असे त्याला वाटत होते. मृत्यू झोपेप्रमाणे आहे, आणि या मृत्यूच्या महानिद्रेमध्ये आपण सर्व विसरून जाऊ असे त्याला वाटते. योबाला मृत्यूचे इतके आकर्षण वाटणे ही नवलाची गोष्ट नाही. श्रोत्यानो, जी व्यक्ती अतिशय निराश असते, जीवनाला कंटाळलेली असते, त्या व्यक्तीला मृत्यू फार प्रिय वाटतो. आता जर आपण हा विचार करीत असाल की आत्मा निद्रेत जातो, हे मत आपण ह्या पुस्तकाच्याद्वारे कायम कराल, तर आपण पूर्णपणे चुकीच्या विचारात आहात. ह्या पुस्तकाचा शेवट करण्यापूर्वी आम्हाला आढळेल की योब 19 अध्याय 25 आणि 26 वचनांमध्ये म्हणतो, मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. तो अंती पृथ्वीवर उभा राहील. ही माझी त्वचा छिन्न भिन्न होऊन नष्ट झाली, तरी मी देवाला देहविरहित पाहीन. श्रोत्यानो, हे पुस्तक आत्मा निद्राधीन होतो हे शिकवित नाही. साहित्यामध्ये मृत्यू एकतर एक अक्राळ विक्राळ व्यक्ती म्हणून प्रतीत झालेली आहे. मृत्यू मानवाला त्याचे दुःख कायम विसरायला मदत करतो. याच कारणासाठी आज आत्महत्येचे प्रमाण फार मोठे आहे. योबाच्या मनात घोळणारे मृत्यूचे विचारही तेवढेच प्रखर आहेत. त्याने तसा कधी विचार केला नसेल, पण आपण मेलो असतो तर आपण सुटलो असतो असे त्याला फार प्रकर्षाने वाटत होते. योब या ठिकाणी आपले हृदय मोकळे करीत आहे, आणि मानसिकरित्या फार दुबळा तो झालेला आहे. परंतु देव त्याच्या त्या मानसिक जखमांवर इलाज करणार आहे. त्याआधी तो योबामधल्या ज्या अयोग्य गोष्टी आहेत त्या दूर करणार आहे. आज देवाचे असेही काही सेवक आहेत ज्यांची हृदये कठोर पाषाणासारखे आहेत. म्हणून योबासारखी त्यांची आणि आमची सुद्धा परीक्षा होणे आवश्यक आहे. आता आपण योबाच्या 11 अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. या अध्यायात सोफरने मांडलेला दृष्टिकोन आहे. याआधी आपण अलिफज व बिल्दद या योबाच्या मित्रांचा दृष्टिकोन पाहिला. त्यांचा युक्तिवाद आपण पाहिला. आता सोफर हा त्याचा 3रा व शेवटचा मित्र योबासमोर आपले म्हणणे मांडणार आहे. तो फारच काटेकोर आहे, आणि परमेश्वर एका विशिष्ट परिस्थितीत कसा वागेल
हे माहीत असल्याचा आव सोफर आणीत आहे. बिल्दद सनातनी जुना धर्ममतवादी होता. तो भूतकाळात काय घडले हे आठवून त्यापासून आम्ही शिकावे असा आग्रह धरतो. तो एखाद्या वैज्ञानिकाप्रमाणे आहे. तो जुन्या खडकांचे निरीक्षण करून पृथ्वी किती जुनी आहे हे सांगू शकतो. सोफरची ही बुद्धी वैज्ञानिकाची आहे, परंतु तो नियमांवर जास्त भर देतो. जर तो या काळात म्हणजे आधुनिक काळात असता तर त्याला आपण नास्तिकवादी म्हटले असते. विश्व नियमांच्या आधारे चालते असे म्हणणाऱ्यांपैकी तो एक होता. पण श्रोत्यांनो, नियम करणारा कोणी असल्याशिवाय नियम अस्तित्वात कसे येतील? तरीही सोफरला वाटते की हे भौतिक विश्व नियमांमुळेच चालते. असे वाटते की सोफर सर्वज्ञ असल्याचा दावा करतो आहे. माझ्याजवळ तुम्ही विचाराल त्या प्रश्नाचे उत्तर आहे असे म्हणणाऱ्यांपैकी तो एक होता. त्याला असे वाटते की देव देखील नियमांनी बांधलेला आहे आणि देव त्या नियमांचे उल्लंघन करून कधीच कार्य करू शकत नाही. त्याची ही गृहीते फार कडक आहेत. त्यांच्यात किंचितही लवचिकता नाही, म्हणून तो बिल्ददपेक्षा जास्त क्रूर वाटतो. वाचूया श्रोत्यानो 11वा अध्याय पहिली 2 वचने. मग सोफर नामाथी म्हणाला, हा शब्दांचा पूर उत्तर दिल्या वाचून वाहू द्यावा काय? वाचाळ खरा ठरावा काय? दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर योब आपल्या बडबडीने आपली पापे झाकू पाहतो आहे असे सोफरला सुचवायचे आहे. खरे तर योबाने ही गोष्ट स्पष्ट केली होती की त्याच्यासारखे टोकाचे दुःख सहन करणारा माणूस धार्मिकतेचा आव आणणार नाही. पण त्याच्या या बोलण्याकडे सोफरने अगदी दुर्लक्ष केले आहे आणि योब नुसती बडबड करून न्यायीपणाचा देखावा करतो असा आरोप तो योबावर करीत आहे. ही गोष्ट खरी आहे की काही लोक फालतू बडबड करून आपल्यावरची वेळ निभावतात, आपल्या चुका उघडकीस येऊ देत नाहीत आणि शब्दांचा खेळ कसा करायचा हे त्यांना चांगले माहीत असते. अशाच शब्दांच्या खेळाने काही वकील न्यायालयातले दावे जिंकतात आणि अशा वेळेस वकील आपला युक्तिवाद किती चांगल्या प्रकारे लढवतो हे महत्त्वाचे ठरते. मग वादीला न्याय मिळाला नाही हा भाग निराळाच, पण योबाचे तसे नव्हते. तो खरंच फार दुःखात होता. सोफर त्याला पुढे काय म्हणतो पहा 3ऱ्या वचनात. तुझ्या वटवटीने लोकांची तोंडे बंद होतील काय? तू निंदा करीत असता तुला कोणी फजित करावायचा नाही काय? सोफर फारच कठोरपणे बोलत आहे. खरे तर तो योबावर खोटेपणाचा आरोप करीत होता. तुझे खोटे बोलणे लोकांनी कोठवर शांतपणे ऐकावे असा प्रश्न तो योबाला करीत आहे. पहिल्यांदा तो योबाला ढोंगी ठरवतो आणि आता तो त्याला खोटे ठरवित आहे. सोफर खरोखर बिल्ददपेक्षा क्रूर आहे. बिल्ददने योबाला ढोंगी म्हटले होते, पण त्याने त्याला कधी खोटारडे म्हटले नव्हते. सोफरची टीका आणखीन कटू प्रखर होत चालली आहे. आपल्याला देवाचे मार्ग माहीत आहेत, आपण त्याच्या सन्निध आहोत असे त्याला दाखवायचे आहे. 11वा अध्याय 4 आणि 5 वचनांमध्ये तो काय म्हणतो पहा. तू म्हणतोस माझा सिद्धांत शुद्ध आहे, देवाच्या दृष्टीने मी स्वच्छ आहे. देव जर बोलता तूच विरुद्ध आपले तोंड उघडीता. असं वाटतं की देवाच्या बाजूने बोलण्याचा अधिकार सोफरने घेतला आहे. या संदर्भात मला काही वर्षांपूर्वीची एक घटना आठवते. एका महत्त्वाच्या निर्णयाविषयी देवाची इच्छा समजण्यासाठी मी प्रार्थनेत असताना एक स्वतःला फार पवित्र व धार्मिक समजणारी व्यक्ती माझ्याकडे आली व तू फार मूर्खपणा करीत आहेस, चुकीच्या मार्गाने जात आहेस व तुला या निर्णयासाठी देवाला जाब द्यावा लागेल. तुझे सिद्धांत चुकीचे आहेत. देवाने मला तुझ्यासाठी काही वचने दिली आहेत वगैरे फाडफाड बोलून माझे मन खचवण्याचा तिने प्रयत्न केला व जी वचने दिली ती देवाची शिक्षा जाहीर करणारी होती. श्रोत्यानो, पुढे ती वचने माझ्या परिस्थितीशी किती विसंगत होती ते लवकरच सिद्ध झाले. स्वतःला देवाची वाणी समजणाऱ्या लोकांविषयी मला खरोखर शंका असते. पवित्र शास्त्र हे देवाने आम्हा मानवांना दिलेले प्रगटीकरण आहे. त्यामध्ये देवाची इच्छा संपूर्णपणे विदित करण्यात आलेली आहे. योबाला हा विशेष हक्क लाभलेला नव्हता, पण तुम्हाला व मला तो लाभलेला आहे. या संदर्भात इब्री लोकास पत्र 1 अध्याय आणि पहिली 2 वचने सांगतात. देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी भविष्यवाद्यांकडून आपल्या पूर्वजांशी बोलला. तो या शेवटल्या दिवसांमध्ये आपणाशी आपल्या पुत्राकडून बोलला आहे. होय श्रोत्यानो, या शेवटल्या दिवसात तो आमच्याशी त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे बोलला आहे व त्याच्या या पवित्र वचनाद्वारे म्हणजे पवित्र शास्त्राद्वारे त्याने आपले मार्ग व आपल्या इच्छा संपूर्ण मानवजातीसमोर सादर केल्या आहेत. योबाला हा हक्क मिळाला नव्हता. सोफरला तर अजिबातच देवाची ओळख नव्हती. पण आमच्याजवळ आमच्या पावलासाठी दिवा
व आमच्या नेत्रासाठी प्रकाश असलेले देवाचे पवित्र वचन म्हणजे पवित्र शास्त्र बायबल आहे. त्याच्या प्रकाशात आम्ही चालावे ही देवाची इच्छा आहे. मला माहीत नाही श्रोत्यानो की आपण देवाचे पवित्र वचन प्रतिदिवशी वाचता किंवा नाही. ह्या वचनावर आपण मनन करता किंवा नाही. जर नाही तर आजच निश्चय करा. परमेश्वराचे पवित्र वचन प्रतिदिवशी वाचा, त्या प्रकारे चालण्याचा प्रयत्न करा, त्यांना अनुसरा. तरच आपण परमेश्वराला अधिक आणि अधिक जाणून घ्याल आणि परमेश्वराच्या मार्गावर चालू शकाल. जर अद्यापही येशू ख्रिस्ताशी आपली ओळख झालेली नाही तर आज आपणाजवळ संधी आहे. आपल्या सर्व पापांची कबुली त्याच्या समोर द्या, क्षमा मागा, पश्चाताप करा आणि ख्रिस्ताला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकार करा. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, जरी परिस्थिती कठीण झाली तरी आपण केवळ देवाच्याच कृपेवर अवलंबून राहावे. इतर लोक आमच्यासाठी योग्य मध्यस्थी करणारे असावेत आणि आम्ही देखील विश्वासाने प्रार्थना करावी. देव आमच्या मानसिक जखमांवर इलाज करतो. तोच आमच्यामधील अयोग्य गोष्टी दूर करतो. आम्ही देवाच्या परिपूर्ण सामर्थ्याची कबुली दिली पाहिजे. प्रियांनो, गोष्टी कठीण वाटत असल्या तरीही आमचे समाधान करणारे आहेत आणि आमच्या संघर्षात आम्हाला विश्वासात दृढ बनविणारे आहेत. याबद्दल आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये तू आमच्या सोबत आहेस आणि तुझ्या वचनाप्रमाणे तू आम्हाला कधी सोडत नाहीस, ताकद देखील नाहीस. आज प्रभूजी, जे लोक अनेक समस्यांमध्ये आहेत, दुःखामध्ये आहेत, आजारांमध्ये आहेत, त्यांना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपित आहोत. त्यांच्या सर्व त्रासांमधून त्यांना तू बाहेर काढ. आणि प्रभूजी, त्यांची काळजी घेत असलेले त्यांचे आप्त, इष्ट, मित्र मंडळी, या सर्वांसाठी देखील आमची प्रार्थना आहे. त्यांच्या मुखामध्ये सौम्य शब्द असावेत, धीर देणारे, सहाय्य करणारे, दिलासा देणारे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवबाप्पा, आम्ही तुला विनंती करीत आहोत, कारण या गोष्टींची उणीव आमच्यामध्ये असते. प्रभूजी, आज या सर्व गोष्टी तू आमच्या समोर ठेवल्यास आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. दिवसेंदिवस आमचा विश्वास जो आम्ही तुझ्यावरती ठेवलेला आहे तो अधिकाधिक दृढ असा होत राहू दे. आणि प्रभूजी, आमचं जीवन हे तुला गौरव देणारे आहे हे आम्ही कदापि विसरू नये. यासाठी प्रभूजी, या सर्व विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अढळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.